50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर टांगती तलवार, निवडणुकांचा मार्ग मोकळा, मात्र अंतिम निकालावर भवितव्य अवलंबून। राज्यात झेडपी आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। अनेक झेडपींमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे महापालिकेबाबत चाचपणी, पुढील आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। सरपंच देशमुखांना न्याय कधी मिळणार, मसाजोग वासियांचा सवाल। महायुतीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वार पलटवार सुरूच। विचारधारा एकच, युती कायम राहणार। एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट, तर 2 डिसेंबरपर्यंत थांबा। रवींद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम। विजय वडेट्टीवारांनी धनुष्यबाण लावून शिवसेनेमध्ये यावं। उदय सामंत यांची ऑफर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सत्तेचा माज दिसतोय। उद्धव ठाकरेंचा सत्ताधारी महायुतीवर निशाणा। प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस, ठाकरेंचा हल्लाबोल। मित्र म्हणून सोबत घेऊ, पण कुणी भाजपचा बाप होऊ नये। गणेश नाईक यांचा शिवसेनेला इशारा, तर उगाच तोंडाच्या बाफा सोडू नका। श्रीकांत शिंदेंचंही नाईकांना जोरदार प्रत्युत्तर। नाद करू नका म्हणायला परवानगी लागते का? आले अंगावर त्या घ्यायचे शिंगावर। सदाभाऊ खोतांकडून बाळराजे यांच्या विधानाचं समर्थन। बाळराजेंनी दिलं होतं अजित पवार यांना आव्हान। पुण्यामधील कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मकोका कोर्टाकडून जामीन मंजूर। मारहाण प्रकरणामध्ये मारणेला अटक। कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यामधला संघर्ष शिगेला। दोन्ही नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावलं। राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याची माहिती। साधुग्रामसाठी तपोवनामधल्या 35 एकर जागेवर माईस हबचं नियोजन। नाशिक महापालिकेकडून 220 कोटींच्या निविदा। पर्यावरण प्रेमी संतप्त। श्रीलंकेमध्ये डिटवाह चक्रीवादळाचा कहर। मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे 80 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। तर चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकत असल्यामुळे धोका वाढला।